नमस्कार. हळद हे एक महत्वाचं पीक आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण शेतातलं काम झालं म्हणजे सगळं झालं असं नाहीये. खरं तर हळदीला चांगला भाव मिळवण्यासाठी खरी मेहनत काढणीनंतर सुरू होते. आज आपण हळदीवर प्रक्रिया करण्याची तीच योग्य पद्धत समजून घेणार आहोत, ज्यामुळे हळदीला सर्वोत्तम भाव मिळू शकतो. अनेकदा असा प्रश्न पडतो की इतकी मेहनत करूनही आपल्या हळदीला बाजारात योग्य भाव का मिळत नाही. रंग फिक्का पडतो, सुगंध कमी होतो, असं का होतं? पण चांगली गोष्ट काय माहितीये, याचं उत्तर आपल्याच हातात आहे. आणि ते दडलंय हळदीवर प्रक्रिया करण्याच्या पद्धतीत. म्हणजे गोष्ट अगदी सरळ आहे. जर आपण शास्त्रशुद्ध पद्धत वापरली तर हळदीचा दर्जा तर वाढतोच, पण मिळणारा नफाही मोठा असतो. चला तर मग पाहूया ही सोपी पण एकदम कामाची पद्धत टप्प्याटप्प्याने. म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात पाया पक्का करण्यापासून होते. हळदीच्या बाबतीतही तसंच आहे. ही सुरुवात होते योग्य वेळी काढणी आणि त्यानंतरच्या स्वच्छतेपासून. आता इथे ना दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, त्या लक्षातच ठेवायला पाहिजेत. पहिलं म्हणजे योग्य वेळ. जेव्हा हळदीची पानं पिवळी पडतात तेव्हा समजायचं की ती काढणीसाठी तयार आहे. आणि दुसरं संपूर्ण स्वच्छता. काढलेली हळद इतकी स्वच्छ धुवायची की त्यावर मातीचा एक कणही राहणार नाही, कारण हीच माती पुढे जाऊन हळदीचा रंग आणि दर्जा दोन्ही खराब करू शकते. आता आपण आलोय त्या स्टेपवर जी सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाची आहे. ही स्टेप हळदीची गुणवत्ता ठरवण्यात सिंहाचा वाटा उचलते. ही प्रक्रिया वगळून तर अजिबात चालणार नाही. स्वच्छ केलेली हळद मोठ्या भांड्यात गरम पाण्यात साधारण 45 ते 60 मिनिटे उकळायला हवी. आणि हो, हा जो टाइम आहे ना, तो एकदम परफेक्ट साधायला हवा. जर कमी उकळली तर रंग कच्चा राहतो आणि जास्त उकळली की सुगंधच निघून जातो. बघा, एकच काम पण फायदे 3 मोठे मोठे. योग्य प्रकारे उकळल्यामुळे हळदीला तिचा तो आकर्षक गडद पिवळा रंग मिळतो, जो टिकून राहतो. तिचा नैसर्गिक सुगंध जपला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे ती एकसारखी वाळायलाही मदत होते. बरं, हळद उकडून झाली की मग येतो पुढचा टप्पा, तो म्हणजे वाळवण्याचा. इथे योग्य तंत्र आणि थोडा संयम या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. उकडलेली हळद घ्यायची आणि स्वच्छ जागेवर कडक उन्हात मस्त पसरून ठेवायची. फक्त एक काम लक्षात ठेवून करायचं, दररोज तिला एकदा तरी पलटी करायचं, जेणेकरून सगळ्या बाजूंनी ती व्यवस्थित वाळेल. आणि लक्षात ठेवा, थोडाही ओलसरपणा राहता कामा नये, नाहीतर बुरशी लागलीच म्हणून समजा. आता हळदीला पूर्णपणे कोरडी होण्यासाठी साधारणतः 10 ते 15 दिवस लागतात. इथे अजिबात घाई करायची नाही, कारण हाच वेळ हळदीला वर्षभर टिकून ठेवणार आहे आणि चांगला भावही मिळवून देणार आहे. आता एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची टिप, एकदम प्रो टिप आहे बरं का. तज्ज्ञांच्या मते हळद प्लास्टिकच्या शीटवर वाळवू नका. त्याऐवजी चटई किंवा सुती कापडावर वाळवा. त्यामुळे काय होतं, हवा खेळती राहते आणि हळदीची गुणवत्ता आणखी सुधारते. चला, आता आपण आलो आहोत अगदी शेवटच्या टप्प्यात. हे टप्पे हळदीला बाजारात विकण्यासाठी तयार करतात आणि तिची गुणवत्ता टिकवून ठेवतात. आता हळदीला बाजारासाठी तयार करूया. वाळलेल्या हळदीला हाताने किंवा मशीनने घासून पॉलिश केल्यावर तिला एक अशी भारी चकाकी येते ना, की ग्राहकांचं लक्ष लगेच वेधून घेते. आणि शेवटी इतकी मेहनत करून तयार केलेली ही मौल्यवान हळद कोरड्या आणि हवाबंद जागेतच साठवा, म्हणजे तिची गुणवत्ता टिकून राहील. बरं, एवढी सगळी मेहनत केली, पण पैशाचं काय? फायदा कसा होणार? चला, आता तेच बघूया, कारण अंतिम ध्येय तर अधिक नफा मिळवणं हेच आहे. आता फरक बघा, एकदम स्पष्ट आहे. जर आपण सामान्य पद्धतीने प्रक्रिया केली तर गुणवत्ता साधारण राहते आणि भावही कमी मिळतो. पण आपण जी योग्य पद्धत पाहिली ती वापरल्यास हळदीचा दर्जा एकदम टॉप क्वालिटी होतो आणि बाजारात त्यासाठी खूप जास्त किंमत मिळते. निवड आपल्या हातात आहे. तर मग या हंगामात या सोप्या पण शास्त्रीय पद्धतींचा वापर करून आपल्या हळदीच्या पिकाला सर्वोत्तम मूल्य मिळवून देण्याची ही संधी नक्की साधायला हवी.